शिवाय मंडळी. ओम नमः शिवाय मंडळी. शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आज आपण पाहणार आहोत की आपल्या घरामध्ये कारण नसताना भांडण लागणं एक गोष्ट म्हणजे आपली प्रगती होत नाही. तर आणि म्हणजे बऱ्याचशा गोष्टीमध्ये आपल्याला अपयश येतं, यश येत नाही. या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत आणि हे असं का होतं तेही पाहणार आहोत. तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की अशा काही व्यक्ती असतात की ज्याच्यामुळे आपल्याला नजर लागते, त्यामुळं आपल्याला शारीरिक त्रास होतो, खूप भयानक त्रास होतो आणि आपण डॉक्टरी विलाज केले तरी तो थांबत नाही. तर तशाच पद्धतीनं जी अशा काही निगेटिव्ह विचार करणारे म्हणजे नकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्ती आपल्या सभोवताली असतात आणि त्यावेळेस जर आपल्या घरामध्ये त्यांचा प्रवेश असेल सतत सारखा, तर आपल्या घरामध्ये भांडणं आणि आपल्याला यश येत नाही. तर ते पाहूया की नेमकं कसं होतं हे. तर समाजामध्ये अशा काही व्यक्ती आहेत की त्या सतत नकारात्मक विचार करतात. त्यांना कुणाचं बरं झालेलं जमतच नाही, देखवत नाही असं म्हणायचं. सतत दुसऱ्याविषयी निगेटिव्ह विचार. त्यांना कुणाचं चांगलं व्हायलेलं, कुणाचं समजा कुणाच्या घरी नवीन सून आली आणि थोडीशी बरे दिसेल तर त्याला ती रुचत नाही. अथवा कुणाच्यात काही चांगलं केलं, काही गाडी घेतली, कुठं काही नवीन जुनी वस्तू घेतली तरी त्यांना ते जमत नाही. तसं तर वरोपचारी आपल्याला त्यांच्याकडून जाणवत बी नाही. आपल्याला ते येतात मस्त मस्त बोलतात, हसून खिदून दाखवतात, पण त्यांच्या पोटामध्ये काळं पांढरं असतं. ते जाणवत नाही आपल्याला लवकर. एकदम फ्रेशमध्ये दाखवतात वरोपचारी, पण आतून त्यांच्या फार चाललेलं असतं. एखादी समजा आपण गाडी आणली, त्यांचा प्रवेश 100% तिथं असणार. हो हो, चांगले चांगले चांगली गाडी, मस्त कडेला बसली एवढ्याला, मग ते त्यांचं जे हसणं आहे, हसणं ती जरा नीट निरीक्षण करायचं. त्यांच्या हसण्यातूनच निगेटिव्ह ऊर्जा बाहेर पडते. फक्त वर 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 दाखवतात आनंद झाल्यासारखं, पण आतून त्या फार बेकार असतात, खराब असतात. त्या निगेटिव्ह ऊर्जा, नकारात्मक ऊर्जा फेकत असतात. त्यामुळे आपले समजा आता एखादी वस्तू, गाडीचं उदाहरण घेतलंय ना आपण, तर ती गाडी त्यांनी जर पाहिली तर नक्कीच ती प्रॉब्लेम काढते. काही ना काही होतं ते. कदाचित अपघात होतो, पडते, काहीतरी मोडतं, तुटतं, काहीतरी होतं अशा व्यक्तीमुळं. तर अजून हे झालं, आपल्या लक्षात येत नाही. पण तुम्हाला लक्षात येण्यासाठी सांगतो. समजा तुमचं कुटुंब आहे, तुमचे मुलं आहेत, म्हणजे आणि तुमचा नवरा आहे, सर्व काही व्यवस्थित चाललेलं आहे, काही नाही. पण ती व्यक्ती, आता समजा तुम्ही जेवण करायला अथवा काही करायला असतात, सगळे कुटुंबात बसलेलं आहेत, चाललेलं आहे, मजेनं चाललं आहे तुमचं कुटुंबामध्ये हास्य खेळ, आणि तेवढ्यामध्ये ती व्यक्ती येते बसते आणि मस्त गप्पा चालू होतात. बोलत बोलत असा काही पॉईंट टाकते की जेणेकरून तुम्हाला नवरा बायको तरी भांडण, कडाक्याचं भांडण लागणार, शाब्दिक भांडण चांगल्या प्रकारे लागणार. चांगलं असतं आजवर, खूप काही चांगलं असतं, पण ते आल्यानंतर एक 5 ते 10 मिनिटामध्ये हा प्रोग्राम होतो. नाहीतर तुम्ही लेकरानं समजा खाण्याच्या बाबतीत काहीतरी गोष्ट केलं, अगर तिथं असेल बसलेलं, काहीतरी कुटाणा दिसणार तुम्हाला आणि त्याच्यावर खूप तुम्ही चिडणार, अथवा लेकरू काहीतरी आगाव कुटाणा करणार, जेणेकरून तुम्हाला चीड निर्माण होईल आणि तुम्ही भांडण सुरू करताल.
हा कार्यक्रम होतो. तुम्ही निरीक्षण करा. मी तुम्हाला निरीक्षण करण्यासाठी सांगतोय. जर तुमच्या घरात मध्ये व्यवस्थित चालत असताना अचानक तशी एखाद्या वेळेस व्यक्ती येते आणि तुमच्या घरामध्ये भांडण लागतं अथवा काहीतरी नुकसान होते, काहीतरी घडतं, त्यावेळेस लक्षात ठेवायचं की हा व्यक्ती असेल, कुणी स्त्री असेल, पुरुष असेल, तर हा व्यक्तीचा कार्यक्रम आहे. लक्षात ठेवायचं. समजा एखाद्या वेळेस पहिल्या वेळेस आपल्याला लक्षात येत नाही, 1-2 वेळेस लक्षात ठेवायचं की ज्या वेळेस आपल्याला ती व्यक्ती येते त्यावेळेस काहीतरी प्रॉब्लेम येतोय, त्यावेळेस लक्षात ठेवायचं की ह्या व्यक्तीपासून सावध राहायचं. पहिल्या दुसऱ्या वेळेस आपल्याला लक्षात नाही, पण सतत जर ते प्रोग्राम होत असतील, काही ना काही घडत असेल, ती व्यक्ती आल्यानंतर 5-10 मिनिटांना अगर ती परत गेल्यानंतर जरी होत असेल, तरीही लक्षात ठेवायचं की ह्या व्यक्तीपासून आपल्याला धोका आहे. म्हणजे आपल्या घरात सर्व काही सुरळीत चालत असताना ही व्यक्ती आल्यानंतर आपल्या घरामध्ये प्रॉब्लेम होतोय, भांडण होतंय, तंटण होतंय, काही गरज नसताना. मग त्यात स्त्री असू शकते अथवा पुरुष असू शकतो. तुम्ही निरीक्षण करा, मागचे घडलेले बघा. तुम्ही मी जी काय बोललोय ते बरोबर आहे का नाही ते. तुम्ही एखादं बांधकाम धरलंय, नवीन घर बांधताय आणि त्या ठिकाणी जरी ती व्यक्ती परत येत असेल आणि आपल्या घरात काहीतरी, समजा जी बांधकाम करणारी लोक आहेत त्यांच्याशी तरी तुमची कुरबुर होणार, अथवा ती लोक तरी काहीतरी आगाऊ कुटाणा करणार, अथवा माल वाटलो काहीतरी करणार, काहीतरी नुकसान होणार, हे लक्षात ठेवा. ते व्यक्ती आल्यानंतर आल्या तरी होईल, अथवा काही थांबल्यानंतर होईल, नाहीतर ती गेल्यानंतर तरी होईल, अथवा थोड्या वेळानं तरी होईल, पण होणार म्हणजे होणार. तुम्ही निरीक्षण करायचं फक्त. कुठलंही नवजुनं काही गोष्टी करताना असताना ह्या अशा व्यक्तीचा प्रवेश झाल्यानंतर असं होतं. मग म्हणजे अशा व्यक्तीपासून काय नेमकं आपल्याला घ्यायचं की अशा व्यक्तीची जास्त संपर्क ठेवायचा नाही. सगळ्यात मोठा, तुम्ही जर तिला सतत ये जा, चहा पाणी गोड, कारण ती अशी बोलते की ती जाणवतच नाही, एवढी मस्त बोलते ना की जणू काय आपुलकी दाखवते आणि आपल्याला तिचं आकर्षण होतं. आपण तिला चांगलं बोलतो, घ्या चहा घेऊया, आपण असं करूया, गप्पा इकडल्या तिकडल्या मारूया, असं तसं, आणि आपली ती जवळीक ते पण साधते, आपण बी तिच्या जवळीक जातोय, म्हणजे आपुलकी निर्माण करते आणि आपलं तिथं सतत वावर राहतो मग येण्या जाण्याचा. जर असं जाणवलं तुम्हाला की ही व्यक्ती आल्यानंतर असा काही प्रॉब्लेम होतोय, तर त्या व्यक्तीपासून सावध राहा. म्हणजे त्याच्याशी जास्त संपर्कात राहू नका. आले काय गेले काय, तितक्यापुरतं बोलल्यानं करा, दुखवायचं बी नाही आणि ते जवळ करायचं बी नाही, जा बी म्हणायचं नाही, थांब बी म्हणायचं नाही, म्हणजे दुर्लक्ष करायचं. कसं करायचं, समजा तुम्ही कुटुंबामध्ये बसला आहात, चालल्यात गप्पा गोष्टी तुमच्या चालल्या, ती व्यक्तीनं प्रवेश केला, तिचं काय काम तेवढ्या पुरतंच, तर तिच्याशी नादे, लगेच पटकीने थोडंसं इकडे तिकडे बघायचं, उठायचं, आपलं इतर काहीतरी काम केल्याने अगर इकडे तिकडे दुसरंच काहीतरी मनात ती जरी बोलायला लागली असले तरी तिचा शब्द टाळणे आणि इतर बोलण्याचा प्रयत्न करणे. म्हणजे ती ऑटोमॅटिक ती व्यक्ती समजून घेते की आता आपल्याला हे टाळतात, अगर आपण तिथं बसण्यात अर्थ काही नाही आहे, तिला ये बस असं म्हणायचंच जास्त नाही, जवळीक करायची नाही, मैत्री करायची नाही. अशा व्यक्तीपासून काही अवघड नाही त्याच्यामध्ये, ते लवकर समजून येतं तुम्हाला. तुम्ही जर थोडंसं बारकाईने निरीक्षण केलं ना तर तुमच्या लक्षात येईल. कारण तुमच्या प्रगतीमध्ये, तुमच्या अपयशामध्ये ही कारणीभूत असते. आपण म्हणतो का नाही, यांना करणी केले, आमचं असं केलं तसं, करणी फिरणीपेक्षा ही लय लवकर पटकीन लक्षात येणाऱ्या गोष्टी आहेत. ही करणी जरी नाही करत तरी हिची जी नजर आहे, हिची जी भावना आहे, हिची जी ऊर्जा आहे, ती फार घातक ठरते आपल्याला. आपला मुलांना एखादा समजा परीक्षेमध्ये पास झाला, चांगले मार्क मिळवले वगैरे, तरी त्या व्यक्तीला जमत नाही ते. अगर आपल्या मुलाला नोकरी लागली, काही झालं तर ते पण तिला जमत नाही, काहीच जमत नाही हो तिला, काही जमत नाही तिला. दुसऱ्याचं तिचा स्वभाव गुणच तसा असतो, नैसर्गिकरित्या चालेला असतं तिला. ती तुम्हालाच म्हणून नाही, ती जिथं जिथं जाते तिथं हा कार्यक्रम करतेच, कारण तिचं कामच आहे. तिचा स्वभाव गुण बनलेला असतो. ती कुठेही जाऊ द्या, ते
तेच कार्यक्रम तिचा होता. बरं, ही लवकर कुणाला होतं हे एक महत्त्वाचं आहे हां, ते एक समजून घ्या. काही व्यक्तीच्या बाबतीत होत नाही हां, काही जी असतात आपल्यासारखे, तर समजा काही असतात ना त्यांना होत नाही जास्त, तर ती काय त्याच्यात एक तर काय असतं, आपल्या पत्रिकेतल्या गोष्टी असतात, कोणाला म्हणजे थोडी थोडी गोष्टीवर बाधा होते, काही होतं, त्या गोष्टी पटकन लागू होतं ह्या गोष्टी. हं? हं? आणि मनामध्ये तुम्हाला तसं झालं की हे आले की आपल्याला हे असं होतं, हे माहीत झालं हां की ते होणारच आहे. हं? पण आली आपल्याला ते हाकलू देऊ वाटत नाही, तरी आपल्या मनामध्ये ही कितीही ना प्रयत्न काही केला तरी आपण आता तरबेज झालो आहोत, आता नादीच लागायचं नाही इच्छा, असं जरी ठरवलं तरी बराचसा फरक पडतो. कारण ती घाण सोडत राहते घरामध्ये. हं? पण आपण घाण लागू द्यायची का नाही आपणही ठरवू शकतो. बऱ्याच आपल्या ही गोष्टी हातामध्ये आहेत. आता ही पाहिलं अशा व्यक्तींचं की जी निगेटिव्ह ऊर्जा असं फेकतात बाहेर, त्याच्यामुळे आपल्याला अपयश येतं, घरामध्ये प्रॉब्लेम होतात, आपण नवी जुनी वस्तू घेतली तर ते खराब होणं वगैरे 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 अशा गोष्टी होतात. हे झालं एक बाजू. आता दुसरी बाजू एक पाहूया. अशा बी काही व्यक्ती असतात की ते आल्यानंतर घरामध्ये एक प्रसन्न वातावरण निर्माण होतं आणि बऱ्याचशा आपल्या घरामध्ये जी कलह काही चालू असेल तर ती आल्यानंतर बराच समझोता होतो आणि घरामध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण होतं. पण त्या व्यक्ती खूप कमी आहेत. त्या व्यक्ती कशा असतात, ते पॉझिटिव्ह ऊर्जा सोडतात. त्यांना काही देणं घेणं नसतं. तुमच्या जी तुम्ही आनंद मिळवा त्याच्यामध्ये ती समाधानी असतात, दुःखामध्ये ती समाधान. त्यांना तुम्हाला दुःख झालं तर त्यांना कळकळ वाटते आणि त्यांना त्याच्याबद्दल जरा खराब वाटतं, म्हणून ते पॉझिटिव्ह ऊर्जा सोडतात. तुमचं भलं व्हावं म्हणून त्यांच्या मनामध्ये येत असतं, म्हणून तुमचं खरंच भलं होतं. तशा बी व्यक्ती आहेत, पण प्रमाण कमी आहे. म्हणून आपण काय म्हणतो, ज्यावेळेस मग आता ह्या अशा गोष्टीपासून आपल्याला बचाव करण्यासाठी, अशा निगेटिव्ह ऊर्जा असणाऱ्या व्यक्तीपासून बचाव होण्यासाठी, आपल्याला जे अपयश येतं, आपल्या घरामध्ये कलह निर्माण होतो, ते दूर हो यासाठी काय करायला पाहिजे. तर आपण यावर सोपा आणि सहज एक मार्ग आहे, तो म्हणजे असा आहे की आपण आशीर्वाद घ्यावा लागतो. आता आशीर्वाद कसा असतं, समजा तुम्ही मला म्हटलात की बाबा असं होतंय, मला असंच आहे, तर आम्ही काय करतो की प्रार्थना करतो तुमच्यासाठी. आम्ही ईश्वराकडे प्रार्थना करतो, तुमचं भलं हो, तुम्हाला सुख समाधान लाभावं, म्हणून जे आम्ही काही ऊर्जा चांगली फेकतो त्याचा परिणाम होतो. तसे काही लोक असतात तुमच्या जवळपासचे, सर्वसाधारण जरी लोक असले तरी त्यांचा आशीर्वाद, त्यांच्या तोंडातून, त्यांच्या मनातून तुमच्याविषयी चांगली जर भावना होत गेली तर तुमचं नक्कीच भलं होतं. मग तशा लोकांच्या सहवासात जास्त राहायचं, जे का आपल्याविषयी चांगलं मत आहे त्यांचं, अशा लोक आपल्याला जवळ करायची. आणि तशा लोकांची संख्या जर वाढली तर अशा निगेटिव्ह विचार करणाऱ्या लोकांची संख्या कमी असेल तर त्यांचा निगेटिव्ह विचार आपल्यावर लागू होत नाही. त्याच्यामुळं आपल्या मनामध्ये दुसऱ्याविषयी कधीही वाईटशी असं येता कामा नाही. चांगल्या लोकांची संगत धरायची, आपल्याविषयी चांगलं म्हणणाऱ्या लोकांची संगत धरायची, चांगल्या लोकांच्या संपर्कात राहायचं. वडीलधारी मंडळी जे कोणी असतील, कुणी समजा वयस्कर असतील, तर त्यांना दुखलं का, काही झालं का, विचारपूस करणं, त्यांना खायला देणं, काही त्यांचं थोडंसं बोलणं, चार शब्द चांगलं त्यांच्याशी बोलणं, ह्या गोष्टी केल्यानंतरही आपल्याला त्यांचा जो दुवा मिळतो, आशीर्वाद मिळतो, त्या आशीर्वादावर ह्या अशा निगेटिव्ह ऊर्जा करणाऱ्या, फेकणाऱ्या लोकांपासून आपल्याला बचाव करता येतो. त्याच्यामुळं आपल्या जी समजा स्वभावतली कुणी वयस्कर मंडळी असतात, कुणी असेल, जरा कमी वयाचा अगर समवयाचा असेल, पण त्यांचा आशीर्वाद, त्यांचं चांगलं, त्यांच्या तोंडून चांगलं म्हणून घेण्यासाठी काही त्यांना करायचं असतं. अथवा आपण कुणाला समजा अतिथी कुणी आला बाहेरून, भिक्षुक कुणी आला, तरी त्यात बी भिक्षुक बी फार बदमाश येतं.
सगळे तसे नाहीत, पण कुणी कुणी फार वेगळ्या पद्धतीने येतात. पण जरी अतिथी आला तरी आपल्या त्याला मुठभर द्यायला काही विसरायचं नाही. जे तसा जर दिसला, समजा काही दुसरंच काही सांगायला लागला आणि काहीतरी मागणी करायला लागला जास्तच काही, तर त्याच्याला उभं बी करायचं नाही, तेवढं बी सांगतो. काहीतरी बडबड वगैरे करायला लागला ना तर नाही जास्त त्यांना नादी लागेल. फक्त आलेल्या अतिथीला समजा मुठभर द्यायला विसरायचं नाही. दान धर्म करायचा, थोडंसं करायचं, जास्त सुद्धा नाही. त्यांना काहीही मागितलं तर काहीही करायचं नाही. कारण तशा व्यक्ती जरी गरीब असतील, अगर भिकारी आली असतील, दारात आले असतील, त्यांनी जर मागितलं आपल्याला द्या तर द्यायचं थोडंसं. कारण त्यांच्यामधून जो दुवा आणि त्यांच्यात निगेटिव्ह ऊर्जा नसते, हे लक्षात घ्या. ज्यावेळेस आपण त्यांना दान देतो त्यावेळेस ते तुझं भलं हो, अगर तुम्हाला सुखी समाधानी राहो असं काहीतरी मनातून बोलतात, ते सुद्धा आपल्या कामाचं असतं. त्यासाठी तसे पण काही गोष्टी करता येतात आपल्याला, एकदम सोप्या आहेत. आपण म्हणतो का नाही करणी केली म्हणजे काय प्रकार आहे? तिथं करणी तर हा वेगळाच असेल हो, पण करणी सुद्धा काय प्रकार आहे की जी का असे आपल्याविषयी त्यांचं चांगलं मत नाही, असे काही लोक आहेत ना, ते सतत तुमचा विचार करतात आणि तुमचं भलं होऊ नये म्हणून सतत चिंतन करतात. तुमचं नुकसान हो, तुमचं हे जी काय करायला प्रगती करायला तुम्ही ते होऊ नये म्हणून सतत त्यांचं चालू असतं मनामध्ये. आणि ते मनामधून जे आहे त्यांचं जी निघती ऊर्जा ते तुमच्यापर्यंत पोहोचते आणि त्या पद्धतीने तसं होतं. कारण ते सतत तेच विचार करतात, निगेटिव्ह विचार तुमच्याविषयी करतात आणि त्याचा परिणाम तसा होतो. तसं जर चांगले पॉझिटिव्ह विचार करणारे लोक असतील, तुमच्याविषयी चांगली जर भावना बाळगणारे लोकांची जर संख्या जास्त असेल, तर तुम्हाला ह्या निगेटिव्ह जे विचार करणारे आहेत ना लोक, त्यांचा काही परिणाम होणार नाही. मग तसे लोक गळव करायचे, जेणेकरून आपलं भलं इच्छितात हो असं म्हणणारे लोक आहेत, तशा लोकांशी राहायचं. आशीर्वाद म्हणजे काय असतो? हाच आशीर्वाद असतो. समजा तुमच्यासाठी चांगली प्रार्थना करतील, तुमच्याविषयी चांगली भावना बाळगतील, अशा लोकांची संख्या आपण जास्त करायची. जास्त फांद्यात पडायचं नाही. कुणी जरी म्हटलं की मी तुमचे जे करणी केलेले आहे आणि ते मी दूर करतो, यापेक्षा तुम्ही त्याच्यावर जी काय तुम्ही खूप लोक खर्च करतात, करणी काढून देतो वगैरे करतो म्हणून 10-20, 20, 25, 50 हजार रुपये खर्च करतात, हे मला फोनद्वारे समजत आहे, हे सांगतात लोक. त्यांना काही होणार नाही. पण तुम्ही जर असे जर केलं, तर कुणाला दान धर्म केला, काही केलं, तर तुमचे ही जी अशी समस्या आहे, ही जी त्रास आहे, ते दूर होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रेष्ठ दान म्हणजे अन्नदान असतं. ज्यावेळेस अन्न तुमचं खातात, तुमचा काय एक घास तुमच्या ह्याच्यातून खातात, त्याच्यातून त्याचा जो आत्मा तृप्त होतो, त्याचा जो आशीर्वाद आहे तो तुम्हाला भलं करण्यासाठी फार उपयोगी पडतो. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने थोडक्यात आपण हे निगेटिव्ह ऊर्जा जी सोडणारे लोक आहेत त्यांच्यापासून दूर राहावं, समजून घ्या त्यांचं. आणि जे पॉझिटिव्ह विचार करणं, आपल्याविषयी भलं इच्छितात, अशा लोकांचा जास्त सहवास ठेवावा, एवढं लक्षात ठेवायचं. जाता जाता एवढं एक सांगून जातो तुम्हाला. तर आता आपला जास्त वेळ घ्यायचा नाही, हा कार्यक्रम इथेच थांबवायचा आणि परत भेटायचं आहे उद्याच्याला सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.